नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. परंतु दुसरीकडे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याची प्रतीक्षा मात्र अजूनही कायम आहे. गेल्या 2 महिन्यापासून राज्यातील लाखो शेतकरी नमो योजनेचा पुढील हप्ता कधी येणार याची वाट पाहत आहेत. राज्य सरकारकडून या हप्त्याच्या वितरणासाठी काहीसा प्रलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांची उत्सुकता अजूनही वाढलेली आहे. मग पीएम किसानचा 22वा हप्ता नेमका कधी जमा होणार? नमोचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित येणार का? आणि नमो योजनेबाबत कोणत्या 2 महत्त्वाच्या अपडेट आल्या आहेत? ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात प्रथम बोलूया पीएम किसानच्या 22व्या हप्त्याबद्दल. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता उद्या म्हणजे शुक्रवारी 13 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 आणि 14 मार्च रोजी आसामच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 2000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. राज्यातील जवळपास 91,18,000 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून दिली जात आहे. म्हणजेच आता पीएम किसानच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. पण आता नेमका प्रश्न आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार? याबाबत अजूनही राज्य सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. मात्र 9 मार्च रोजी राज्य सरकारने 2 महत्त्वाचे शासन निर्णय जारी केले आहेत. या निर्णयानुसार नमो योजनेसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र लेखी शीर्ष तयार करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. लेखी शीर्ष म्हणजे एखादी योजनेसाठी खर्च होणारा निधी कोणत्या खात्यातून दाखवायचा हे निश्चित करणारी आर्थिक व्यवस्था असते. यापूर्वी नमो योजनेचा निधी सर्वसाधारण प्रवर्गातून दाखवला जात होता, परंतु आता त्यासाठी 2 स्वतंत्र आर्थिक लेखीशीर्ष तयार करण्यात आलेले आहेत. यामुळे नमो योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्याचा संकेत मिळतो आहे. दरम्यान एक चर्चा अशीही सुरू आहे की पीएम किसानचा 22वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता एकत्रित जमा होईल, परंतु ही शक्यता फारच कमी असल्याचं सांगितलं जात आहे. कारण कृषी विभागाच्या माध्यमातून 13 मार्च रोजी फक्त पीएम किसानचा हप्ता जमा होणार आहे. नमो योजनेबाबत अजूनही कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही. आणखी एक चर्चा म्हणजे नमोचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित मिळू शकतो, परंतु सध्या तरी 8व्या हप्त्याच्या वितरणास अजून अंतिम मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे मित्रांनो, दोघी हप्ते एकत्र देण्याची शक्यता सुद्धा सध्या कमीच दिसत आहे. दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पना सुरू आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही योजना पुढेही सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संकेत मिळतो आहे. तथापि काही तज्ञांनी असेही मत सांगितले आहे की लाभार्थी या योजनेमुळे थेट पैसे मिळत असले तरी कृषी क्षेत्रातील काही इतर योजनांच्या निधीत कपात करण्यात येत आहे. पण सध्या मात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे पीएम किसानचा 22वा हप्ता 13 मार्च रोजी खात्यात जमा होणार आहे. आणि नमो योजनेचा 8व्या हप्त्याबाबत जशीही अधिकृत माहिती येईल ती माहिती सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगितली जाईल. जर तुम्हाला शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट पाहायच्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.